गेल्या काही दिवसापासून माझं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, म्हणून आज सकाळची सुरुवात मस्त अशा ABC ज्यूसनी केली. त्यानंतर आज नियाच्या टिफिनला एक नवीन रेसिपी ट्राय केली होती. नवरोबांनी स्पेशली सॅलडसाठी ब्रोकली आणली होती आणि त्यातलीच काही ब्रोकली उरली होती, तर आज मी त्यापासून एक नवीन रेसिपी केली. जर भाजी बनवली असती तर सगळेजण कंटाळा केले असते, तर आज मी ब्रोकलीचा मस्त असा पराठा रेडी केला होता. तर त्यासाठी ब्रोकली पहिले खिसून घेतली, त्यामध्ये पनीर देखील घातलं आहे, भरपूर कांदा आणि कोथिंबीर घातली, आवडीनुसार मसाले घालायचे आहे व आमचूर घालायला अजिबात विसरायचं नाही. याने पराठ्याची टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर जे उरलेलं पनीर असतं ना, ते मी सहसा असं पाण्यामध्ये स्टोअर करते. ते लवकर खराब होत नाही. आणि त्यानंतर आपण जसे नॉर्मल कोबीचे किंवा आलूचे पराठे बनवतो ना, त्याचप्रमाणे पराठे बनवायचे आहे. मस्त असे कुरकुरीत पराठे बनतात आणि तुम्ही एकदा बटरमध्ये शेकून बघा, त्याची टेस्ट आणखी एन्हान्स होते. त्यानंतर मी देखील मस्त असे पराठे खाऊन घेतले. आता हिवाळा सुरू झाला की नॉर्थ साईडला अशी चिक्की तुम्हाला स्ट्रीटवर भेटून जाईल. तर इकडे तर आपल्याकडे तर याला चिक्की म्हणतात आणि इकडे याला गजक म्हणतात. त्यानंतर दुपारी मस्त असं सिंपलचं जेवण केलं आणि संध्याकाळी चिल्ड्रन्स डे होता, त्यामुळे मस्त असा केक वगैरे कट केला. कांजी रेडी झाली होती, त्यामुळे सगळ्यांना टेस्ट करायला दाखवली होती, पण सगळ्यांनी 2-2 ग्लास पिऊन ती सगळी संपवून टाकली. अगदी टेस्टी अशी रेसिपी आहे. जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा.